रामजी सुभेदार आपल्या लाडक्या मुलासाठी मुलगी शोधायला लागले. भीमरावाला मुलगी कशी हवी आहे? रामजी आंबेडकरांनी काही आडाखडे मनाशी बांधले होते. मुलगी तर सुशील पाहिजे, सुंदर पाहिजे, सर्व कुटुंबाला सांभाळून घेणारी पाहिजे. भीमराव हा विद्यार्थी आहे, जगावेगळा विद्यार्थी आहे. तो शिकून सवरून खूप मोठा होईल याबद्दल रामजीच्या मनात संदेह नव्हताच. तेव्हा भीमरावाच्या शिक्षणात आडाखडी होणार नाही अशी मुलगी पाहिजे. त्यांच्या स्वभावाला तिचा स्वभाव साथ दिला पाहिजे. या वाढणाऱ्या झाडाला तिने पाणी घातलं पाहिजे, त्याला जपलं पाहिजे, असं रामजींच्या डोक्यात खूप काही मनाशी ठरवून टाकलेलं होतं. मुलगी पाहताना त्यांच्या गोंधळच उडे. त्यांनी एक मुलगी पाहिली, ती पसंत पडली. दुसरी पाहिली तेव्हा पहिलीची तुलना दुसरीचं मन तुलना करू लागलं होतं. पहिली काही गुण कमी असल्यामुळे पहिलीला नकार दिला. दुसरी मुलगी पसंत पडली आणि परत तिसरी मुलगी पाहिली. आता दुसरीशी तुलना होऊ लागली. तिसरीही त्यांच्या तुलनेत काही उणीव दिसू लागल्या होत्या. दरवेळी मीराबाईला येऊन सांगतात, ताई आज एक मुलगी पाहिली भीमरावांसाठी. कशी आहे? सुंदर आहे. मग ठरवून टाक की. हो ठरवून टाकू. परत एका मित्राने दुसरी मुलगी दाखवली. त्याचं मन डोलायला झालं. ही छान वाटली. परत मीराताईजवळ मागच्यासारखं त्यांनी सांगितले. एके दिवशी ते भायखळ्याच्या मार्केटच्या चाळीत वलंगकरच्या घरी गेले. कोणीतरी सांगितले की वलंगकरच्या इथे लग्नाची मुलगी आहे. ती मुलगी छान आहे. रामजी सुभेदार तिथे जाऊन थडकळले. आगस स्वागत झालं.